पोत्या गेला तो तिकडेच राहिला. गेला कुठे काय कळेना झालंय. मोठे मालक, काय मालक? काय रे, काय झालं तुझ्या साहेबाला? मालक, डॉक्टरांनी साहेबांच्या भरपूर टेस्ट केल्यात, अगदी अर्जंट लेवलवर. म्हणजे MRI केलं, सोनोग्राफी केल्या, ब्लड टेस्ट केल्यात. पण डॉक्टरांनी साहेबांना काय झालंय आम्हाला काही सांगितलं नाही. असं सांगणार, आजार गंभीर असणार काहीतरी. बरोबर आहे, पण डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचंय. माझ्याशी? हा. काय बोलू त्यांच्याशी? या घरात कोणी माझं ऐकतंय का? स्मशानात राहणारा माणूस मी, वैरागी. पण डॉक्टरांना तुमच्याशीच बोलायचंय. मी लावून देऊ का फोन त्यांना? लावून दे, लावून दे. डॉक्टर साहेब, मोठे मालक यशवंत भालेकर बोलतायत तुमच्याशी. वेळ आहे ना तुम्हाला? प्लीज. हा, नमस्कार डॉक्टर. हा, डॉक्टर काय ते स्पष्ट सांगा ना मला. काय? मालक, मालक काय झालं? हॅलो, हा डॉक्टर साहेब, मी करतो तुम्हाला फोन करतो. करा करा. काय झालं? मी पाणी देऊ का तुम्हाला? पाप करा, अजून पाप करा. पाप अरे कुठे फेडायली पाप. असलं मोठं होणं नको, लक्षात ठेव बोलके. साहेब, देवाच्या काठीला आवाज नसतो. हा, अरे मोठे मालक, मला जरा स्पष्टपणे सांगाल का साहेबांना काय झालं ते? जा तुझ्या साहेबाला सांग म्हणावं. नाही नको, तू नको सांगूस, मी सांगतो. अहो मालक, मला तरी सांगा साहेबांना काय झालं ते. जा तुझ्या साहेबाला जाऊन सांग. आता त्याचे फार कमी दिवस उरले. काय चोक्सी सेठ, तुम्ही मला जरा जास्तच हलक्यात घ्यायला लागले. मला ही चाळ विकत घ्यायची आहे. मी DS कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करतोय, ज्याच्यामध्ये दिशा आणि मी पार्टनर आहोत. या जागेची काय किंमत आहे ते माहिती आहे ना तुला? ऑफकोर्स, फार तर फार 100 करोड. इतका मोठा फायनान्स आहे तुमच्याकडे? त्याची काळजी तुम्ही नका करू चोक्सी सेठ. अशा 10 चाळी विकत घेऊन इतका मोठा फायनान्सर आहे माझ्याकडे. काय दिशा? हो. फक्त ही चाळ मला हवी आहे. इथल्या लोकांची काय डील करायची हे मी आणि दिशा ठरवू. आणि तुमचा जो काही इतर बिल्डरांचा प्रॉब्लेम म्हणजे ममताजींचा, तो आमचा काय? बोला, कधी डोकून देऊ? काय झाले ते थोडंसं लफडं, त्याचं काय झाले ते बाकी नाही गोष्ट लक्षात ठेवायची. अरे मी पैसे देतोय, मी पैसे लावतोय, तरी मालक आणि बिल्डर रंग आहे. तेव्हा ॲग्रीमेंट रंगाच्या नावावर करायची. काय कोणालाही कळता कामा नाहीये की मी ही चाळ डेव्हलप करतोय. खरं सांगायचं म्हणजे काय झालंय, तो रंग आहे ना, त्याने ही चाळ घेतली रिडेव्हलपमेंटसाठी. हा, त्याने टोकन चेक सुद्धा दिलाय, पण फक्त टाकू नको म्हणून सांगितलंय. म्हणजे अजून व्यवहार झालाच नाहीये. हा, म्हणजे काय झालंय, त्याने चेक दिलाय, पण आज टाक, थांब, उद्या टाक, अशी काहीतरी कारणं देतोय. मग सौदा तोडून टाका ना. बरं मला सांगा, रंगा जागेची किंमत किती सांगतोय? तसं लिखापडी कॉन्ट्रॅक्ट असं काय झालेलं नाही, पण 85 करोड द्यायचं ठरलंय. मी 90 CR देतो. आजो 90 पण खूप कमी आहेत. तो मला तर रंगा थोडीशी दमदाटी करत होता, सारखं दादागिरी करत होता, म्हणून मी हो म्हणालो. नाही तर 100 करोडच्या खालची जागा नाहीये ही साहेब.
उद्या समजा तुम्ही जागा घेऊन रिडेव्हलपमेंट न करता जरी विकलात ना तरी सुद्धा तुम्हाला 50-60 करोडचा आरामात फायदा मिळून जाईल. फायनल ऑफर 95 CR. हे बघ, तुला नसेल मान्य तर रंगाला 85 CR मध्ये देऊन टाक. आणि हे बघ, फायनली नुकसान तुझंच आहे, कारण स्टेशन जवळची एक चाळ मला मिळते रिडेव्हलपमेंट करायला. आणि तुलाही माहितीच आहे स्टेशन जवळची जागा रिडेव्हलप केल्यावरती फ्लॅटला किती किंमत मिळेल मला. बघ, विचार कर. काय दिशा? हो. अरे भाई, ए वकील भाई, चोक्कस सांग ने, हे काहीतरी नक्की सांग ने, नाहीतर मी आज इथे ते रंगाबरोबरचं डील कॅन्सल करणार आणि उद्या तू मला लटकवणार. रंगाला फक्त आत्ता कळता कामा नये की तुम्ही चाळ आम्हाला विकली म्हणून. माझ्याशी चांगलंच आहे ना. जोपर्यंत या चाळीचा व्यवहार होत नाही तोपर्यंत मी कुणालाही सांगणार नाही. काही काळजी करू नका. मग 95 CR डन? चौकस. आता हे बोलके या म्हाताऱ्याचं डॉक्टरचं फोनवर बोलणं करून द्यायला गेले होते, का नाही आले अजून? मला काय झाले फक्त एवढंच विचारायचं होतं. तर डॉक्टर काय म्हाताऱ्याला पिक्चरची पूर्ण स्टोरी सांगत बसलाय का म्हातारा आणि बोलके रमी खेळत बसलेत? मला काय झालंय मला कळायला नको का? साहेब तुम्ही शांत व्हा, पाण्यात ठीक आहे, शांत व्हा, तुम्ही पाणी घ्या, मी जाऊन येऊ का? साहेब तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली. आणि हो, डॉक्टरांनी तुम्हाला सालं असलेली कुठलीही फळं आणि भाज्या खायला मनाई केली. बोलके आधी मला काय झालंय ते सांगा. त्या डॉक्टरनं म्हाताऱ्याला काय सांगितलंय? काय झालंय मला? साहेब मला कोणीच काही सांगत नाहीये. अरे मग मला कळणार कसं माझं पुढे काय होणार आहे? काय झालंय मला? नाही तर गोळ्या खाली ना. साहेब ते मोठे मालक म्हणाले की तुमच्याकडे खूप कमी वेळ उरलाय म्हणून. जास्त दिवस जगणार नाही म्हणजे मी मरणार आहे? असं नक्की काय झालंय? नाही 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 नाही, मी नाही मरणार. मला मरायचं नाहीये, मला मरायचं नाहीये, मी जगणार आहे, मी जगणार आहे. चिंटू चिंटू, हे बघ, आपल्याला एक गोष्ट कळलीये, ती जर का झाली तर दिशा आणि शंतनूचं लग्न होणार नाही. काय झालं? जर का दिशाने सुवर्णाला दत्तक घेतलं ना तर लग्न होणार नाही त्यांचं. पण दिशा दीदी तर सुवर्णाला दत्तक घेणार आहे, सुवर्णाने सांगितलंय मला, आणि पेपर पण तयार आहेत. अरे तोच तो लोचा आहे. हे बघ, मी त्यांचं बोलणं चोरून ऐकलंय आणि मला असं वाटतं सुवर्णाने पण ते ऐकलंय. जर त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांनी सुवर्णाला दत्तक नाही घेतलं पाहिजे. ते घेणार नाही. आपल्याला काही करून दिशाला हे पटवून द्यावं लागेल की सुवर्णाला तू दत्तक घे. आपण दिशा दीदीला फोर्स करू नाही शकत, आपल्याला दिशा दीदीच्या मनात भरवावं लागेल. सिच्युएशन अशी क्रिएट करायला लागेल, दिशाने सुवर्णाला दत्तक घेतलंच पाहिजे. पण कसं? हे जर का झालं नाही ना तर आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो. काय? त्या शंतनूचा ऍक्सिडेंट करायचा आणि त्याला कायमचा बाजूला करायचा. हे रंगा दादा, तू असल्या क्राईम सीन मध्ये घुसू नकोस. आपण काहीतरी आयडिया करूया. हळू हळू, रडू नको बाळा. मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय आज. तू मला माफ केलंस. माझ्या मनावरचं ओझं उतरलं ग. आता मी साऱ्या जगाशी लढू शकते माहिती.
इतके दिवस याच क्षणाची वाट बघत होते मी. ममता त्या जर दिशा दीदीने मला दत्तक नाही घेतलं आणि तुम्हालाही मला दत्तक नाही घेऊन दिलं तर मग मला परत आश्रमात जावं लागणार ना. काही तुला आश्रमात जायला नाही लागत. तू ना हा विचारच करू नको. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता मी आणि तुझी ममता आत्या आहे ना, आम्ही लढू ना. काय लढाई लढायची आहे. आणि मी बघते ती दिशा कशी तुला गोद घेत नाही ते. जा खेळायला जा आता, म्हणजे आम्हाला बोलता येईल ना. जा बेटा. एक बात बोलूं ममता, जहाँ कहीं पानी की किल्लत हो ना, वहां तुझे भेजना चाहिए, क्योंकि तेरे आंखों में गंगा जमुना तो बहती रहती है. शन्नू बी असं नाही ग, पण ही पोरगी मला ऍक्सेप्ट करेल की नाही हे टेन्शन होतं मला. अरे तेरा प्यार जीत गया, मुझे तो तब से पता था जब तूने नजर का टीका लगाया था सुवर्ण को. आणि एक सांगते, हे जे झालं ना सुवर्णाच्या बाबतीत चांगलंच झालंय. कम से कम तेरे अंदर हिम्मत तो आई. सुवर्णाने मला स्वीकारलं ना, आता आपण कुठेही जाऊन धडकू शकतो. मला त्याची चिंता नाहीच आहे ग. मला चिंता आहे ती दिशा आणि शंतनूच्या मनात काय चाललंय याची. अचानक दोघं जण सुवर्णाला दत्तक घ्यायला नाही का म्हणायला लागले. शनबी शर्मिष्ठाने काहीतरी खेळी खेळली असणार नक्की. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करणार ही बाई. मैंने तुझे बोला ना, कुछ भी करके दिशा आणि शंतनूची शादी करून द्यायला हवी. ते मराठीत बोलतात ना, त्या शर्मिष्ठाच्या नाकावर ठेचून. ठेचून नाही ग, टिचून. हा तेच, टिचून. पण शन्नूबी, सुवर्णाला दत्तक घेण्याची लढाई आपण जिंकू ग, पण शर्मिष्ठा सोबतची लढाई जिंकणं कठीण. कारण इथे आपण दोघीच नाही आहोत ना, तिकडे दिशा आणि शंतनू देखील आहे. आणि शंतनू दिशाच्या बाबतीत तेवढा फर्म पाहिजे ना. आता निर्णय सर्वस्वी तुझा आहे. साहेब, तुम्हाला खूप त्रास होत आहे. पेनकिलर देऊ का? कसं वाटतंय रे? तुमचे ते कर्माचे रबरी चेंडू, त्याचे श्राप बादलेत मला. सहन होत नाही आता मला. बापाचे श्राप कधी मुलाला होत नाहीत रे. हे सगळे तुझे दुर्लक्ष करण्याचे परिणाम आहेत, लक्षात ठेव. तुला ही भीती होती की तुझा हा आजार काहीतरी मोठा निघेल, तरी पण तुझे टाळत आलास, कारण तुला आमदार व्हायचं होतं. अरे आयुष्य असलं तर आमदार कधीही होता येतं रे. हे जीवन आयुष्य एकदाच मिळतं माणसाला. चांगल्या प्रकारे जग ना ते. का असं वागतोयस? सतत मला काहीतरी आयुष्यात मिळवायचं आहे असा हट्ट करून आयुष्याची आणि शरीराची अशी वाट लावतोयस. जर का मी मरणार असेल ना, तर मी मरण्याच्या आधी तुला गोळ्या घालेन, तुला मारून टाकेन, हे नक्की आहे. कारण का तू नेहमीच माझ्या स्वप्नांच्या आड आलायस.
तुला कधीच मनापासून वाटलं नाही मी आमदार व्हावं म्हणून? स्वतःचा मुलगा मोठा झालेला कुठल्या बापाला बघवणार नाही रे. तू मला तडफडताना बघणार होता, पण आज मला तुला तडफडताना बघायची वेळ आली. बघ, कायम जिंकण्याच्या नादात तू सतत मरत आलास आणि माणसं मारत आलास. आता तरी आवर स्वतःला आणि हे थांबव सगळं. माणूस हो, पण देव तुला भरभरून देईल. आता तुझी बायको आणि मुलं तुझ्या जवळ असती तर बोलकेकडून तुला असं औषध घेण्याची वेळ आली नसती. ए म्हातारे, तू जा, जाय तू जा, जा मला सोडून जा. मी थांबवलंय का तुला? अरे सगळे मला सोडून जा, मी एकटा जगेन, कुणाचीच गरज नाहीये मला. जा सगळे जा. बघ आधी बरा हो. एक लक्षात ठेव, बाप आहे मी तुझा. तुला बरा केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. फक्त मला ना तुझ्या या वागण्याची चीड येते. वेळोवेळी सांगूनही तू पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आलास. मी आहे तुझ्या सोबत बाप म्हणून. बघ आता जोवर तू बरा होत नाहीस तोवर मी सांगेन तसंच वागायचं. बोलके, त्या डॉक्टरना फोन लावा, मला बोलायचं त्यांच्याशी. हे मात्र आधी मला सांग, मला काय झालंय? मला कळू देत ना, मी कशाने मरणार आहे ते. एक लक्षात ठेव, तुला काही होणार नाही आणि मी तुला मरू देणार नाही. चला बोलके, तू पुन्हा म्हातारीच्या मागे जा. आम्हा दोघांचं असं काहीच बोलणं झालं नाही की सुवर्णाला दत्तक घ्यायचं नाहीये. आम्ही फक्त चर्चा करत होतो की जर सुवर्णाला दत्तक घ्यायचंय तर मग लग्नानंतर काही त्रास होऊ नये. आता मी आणि शंतनूने सुवर्णाला मुलगी म्हणून स्वीकारायचं ठरवलंय, पण मग ते लग्नानंतर करावं का याबद्दल आम्ही बोलत होतो. सुवर्णाला दत्तक घेण्यासाठी अजून काही ऑप्शन आहेत का, ज्याचा आपण मागे विचार करत होतो ना, त्याबद्दलच चर्चा करत होतो आम्ही. सुवर्णा अगं तुझी मम्मा मीच राहणार आहे, पण तुझा कुठे अपमान होऊ नये, तुझा रिस्पेक्ट राहावा हे बघणं आमचं कर्तव्य आहे ना. तुला दत्तक घेण्यानं जर शंतनूच्या नातेवाईकांमध्ये काही प्रॉब्लेम येणार असेल तर आम्ही लग्न न केलेलं चांगलं नाही का? दिशा दीदी, मला इकडून जायचं नाहीये. मला सगळे आवडतात, मला इथेच राहायचंय. अगं तू इथेच राहणार आहेस बेटा, पण खरंच दिशाच्या शादीमध्ये तुझ्या अडॉप्शनने काय प्रॉब्लेम येत असेल तर दुसरा काहीतरी उपाय शोधायला नको काय? कारण दिशाची शादी आणि तुझं अडॉप्शन दोन्ही पण फार इम्पॉर्टंट आहे. पण हे दोन्ही कसं काय होणार? अरे इतने दिन रोक के रखा ना वो आश्रम वालों को, अजून काय दिवस थांबवूया. मावशे, इथंच आहे का? या 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 सगळे या 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 ना या सगळे या. रंगा काय झालं? मावशे काहीही झालेलं नाही, घाबरू नकोस. शिंदे आणि चव्हाणांना खरं तर अख्ख्या चाळीला आपल्या दिशाचा सत्कार करायचा. अगं कधीपासून मागे लागलेत आपल्या ते, आणि चिंटूला हा सत्कार लाईव्ह करायचा आहे सोशल मीडियावर. हो की नाही चिंटू? हो काका बोला ना. काय सगळं काय मीच बोलू काय? नाही नाही बोलतो. बोला बोला बोला. नाही, आम्ही असं ऐकलंय की दिशा सुवर्णाला दत्तक घेणार आहे. खरं तर एवढ्या लहान वयामध्ये दत्तक घेणं म्हणजे खरं तर तिचं कौतुकच करायला हवं. तिचा हा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा. तेव्हा चिंटूची अशी आयडिया आहे, म्हणजे आम्ही सगळ्या चाळकऱ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्या या पोरीचा सत्कार बाहेरचा माणूस कोण कशाला करेल, म्हणून आम्ही चाळकऱ्यांनी येत्या रविवारी तिचा सत्कार करायचं ठरवलेलं आहे. आणि या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही आपल्या एरियाचे भावी आमदार
सत्यजित भालेकर यांना सुद्धा बोलवायचं म्हणतोय. आमची फक्त एकच इच्छा आहे की दिशानं आमचा हा सत्कार स्वीकार करावा. काय रंगा? एकदम करेक्ट. शो